त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण संघ खेळतोय आणि त्या संघाचा मनोबल पाठबल देण्यासाठी हे उपस्थित आहेत. त्यांचा आभार. सावंत पाटील आहेत, आमचे भार्गव सांगडे देखील आहेत, बालूशेठ आहेत, ते सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, पंच देखील मैदानाचा ताबा घेत आहेत. चला आपण ऐकूया आता समालोचन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा सोडले जाते रोशन आणि दीपक. हा, आमचे डीजे ऑपरेटर जितू भाई हे देखील आलेले आहेत. यस, उत्तम डीजे ऑपरेटर जितूभाई पापडीचा पाडा यांचे इथं आगमन. मोस्ट वेलकम, स्वागत. आणि जाऊया दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आता प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. खरं तर दोन्ही संघाने मोठा उलटफेर केला पहिल्या सामन्यांमध्ये आणि आता हे दोन संघ मात्र एकमेकांच्या आमने सामने तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूने असेल मार्शल 500 जय हनुमान नितलस, तर दुसऱ्या बाजूने असेल GB स्पोर्ट्स वारदोली. अशी ही लढत आपण पाहणार आहात. पनवेल तालुक्याच्या एका टोकावरचं गाव म्हणजे आपण पाहिला नितलस, तर एका बाजूने निसर्गाच्या कुशीमध्ये असलेला खरंतर वारदोली गाव, प्रबलगड माची, अतिशय प्रसिद्ध हे खरंतर पर्यटन क्षेत्र, ट्रेकिंग क्षेत्र आणि त्या खरंतर विभागातला हा संघ आज या स्पर्धेमध्ये आलाय. सामना 4 ओव्हरचा राहील. सेकंड फेरीमधला हा पहिला सामना आहे. बघा, मागच्या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार आम्ही या मॅच नंतर देणार आहोत आणि तो खरं तर सामनावीर आहे नो डाऊट सोन्या पावशे. हा खेळाडू मागच्या सामन्याचा हिरो सोन्या पावशे. आणि यानंतर आणखीन एक मोठी लढत खैरणे विपक्ष पापडीचा पाडा आणि तदनंतर 5वा सामना आदई विपक्ष नेवाळी. अशा लढती तुम्ही आज या स्पर्धेमध्ये पाहताय आजच्या रात्रीमध्ये. त्यामध्ये दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना या खरं स्पर्धेतला जिंकत ज्या टीमला बाय मिळाली तो संघ होता I11 कोण. बॉलची आपण पूर्तता करा प्लीज. आयोजक आपणास विनंती राहील, आपण चेंडूची पूर्तता करायची आहे. बॉल बॉय यासमोर वेळ होतोय, थोडंसं कोऑपरेट करा. आपण चेंडूची आपण पूर्तता करायची आहे. चला आतमध्ये घेऊन चला विकेटवरती. दमदार पर्व आणि नुकताच आपण पाहिलं पनवेल विधानसभा मतदारसंघाचे चौथ्यांदा ज्याने चौकार मारला खरं तर विजयाचा, त्या आदरणीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांचं आगमन झालं होतं आणि त्यांनी सर्व आपल्या प्रेक्षकांना, सर्व आयोजकांना, खेळाडूंना इथूनच नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं देखील आपण इथे खरं तर आभार व्यक्त करूया. मी मगाशी उल्लेख केला, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक जास्त आमदार चषक नावाच्या स्पर्धा कोणत्या तालुक्यामध्ये होत असेल तर तो एकमेव तालुका आहे पनवेल तालुका. आणि ते एकमेव नेतृत्व आहे आदरणीय प्रशांतदा ठाकूर आणि त्यांच्याच नावानं आज पुन्हा एकदा आपण पाहत आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वलप व जय हनुमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार चषक 2024 अंकुशदा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी यांच्या माध्यमातून A1 क्वालिटीचं हे दमदार आयोजन आपण या ठिकाणी पाहत आहे. वारदोली संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. त्या ठिकाणी नितलस टीमला सोन्या पावशे स्ट्राईक एंडवरती, त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू असेल तेजस म्हात्रे, बॉलिंग मार्कवरती कार्तिकेश पाटील हा खेळाडू. चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये आपण या खेळाडूचा खेळ पाहिला. एक उत्तम गोलंदाज, एक चांगला फलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची भूमिका राहिली आहे वारदोली संघासाठी. तो गोलंदाज मात्र बॉलिंग ट्रॅकवरती पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. डावाला सुरुवात. सामना 4 षटकांचा राहील याची नोंद आपण दोन्ही संघाने घ्या, कारण हा सामना दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे. पहिला बॉल कट करायचा प्रयत्न, लाऊड अपील झाली. जोरदार अपील. अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. विकेटकीपर रोशनचा जल्लोष पाहिला आपण त्या ठिकाणी. प्रचंड जल्लोष त्यांनी त्या ठिकाणी केला. प्रत्येक खेळाडूकडे एक वेगळा कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. परंतु इथे डॉट बॉल गुड लेंथवरून बॉल टेक ऑफ झाला आणि त्यानंतर आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. सुरुवात कार्तिकेशने डॉट बॉलने केली. पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून सोन्या पावशे या फलंदाजाला संबोधलं जातं, कारण पॉवर प्लेमध्ये गॅप शोधणं, पॉवर प्लेला इनफिल्ड क्लिअर करणं या गोष्टी सोन्याला चांगल्या अवगत आहे आणि नेहमी तो आक्रमक राहिला आहे या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. तो मात्र स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट डिलिव्हरी यावेळेला फुल लेन बॉल. ड्राईव्ह करत असताना बॉलला अगदी लॉंग ऑफ क्षेत्राकडे जयवंत मिसाल चेंडू खाली आलाय.
या इथे आपण पाहता सिंगल रन घेत मात्र डावाला सुरुवात केली. अकाउंट ओपन झालं. सोन्या पावशेचं अकाउंट ओपन झालंय. या ठिकाणी मार्शल 500 चहनमान नितलस या टीमचं एक धाव स्कोर कार्ड वरती आली. आजची रात्र आपण जर पाहिली तर सातत्याने गोलंदाजाचा बोलबाला राहिला. दोन संघ ऑल आउट आपण होताना पाहिले, ज्यामध्ये पहिला संघ होता तिरंगा दोंदरे, तो ऑल आउट झाला. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला महालक्ष्मी करता चिंद्रन हा संघ देखील ऑल आउट होताना पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक बघा, 20 मिनिटाचा कालावधी आणि 1 रन स्कोर कार्ड वरती आपण येताना पाहिली. कार्तिकेश पाटीलचं हे षटक. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोकचा पर्यंत लाऊड अपील. यस, हाईट फॅक्टर ग्राह्य धरला जाईल आणि इथे आपण पहिला अतिरिक्त उचली घेणार हा चेंडू होता, त्यामुळे पंचांनी अगदी योग्य निर्णय दिला. कारण लेग बिफोर द विकेटसाठी जेव्हा तुम्ही अपील करता तेव्हा बॉलचं डिरेक्शन, इम्पॅक्ट लाईन, हाईट फॅक्टर या गोष्टी पंच ग्राह्य धरतात. तेव्हाच मात्र आपण पाहिला त्या ठिकाणी एलिबिडब्ल्यूचा विकेट घोषित केला जातो आणि इथे हाईट फॅक्टर मॅटर करत होता, त्यामुळे मात्र पंचांनी अगदी योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून दिलाय. निर्धाव चेंडू, ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न. यावेळेला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका लाजवाब आहे आणि इथे मात्र बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बॉलच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा फटका आपण पाहिला. त्या ठिकाणी फलंदाज तेजस म्हात्रेचा धमाका षटकार. चांगलं टायमिंग, अगदी फुल लेन बॉल होता आणि त्याच्यावरती मात्र इनसाइड आउट पद्धतीचा एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. क्लासिकल स्ट्रोक, टेक्निकली परफेक्ट तेजस म्हात्रे त्याचा षटकार पाहिला आपण. यावेळेला ऑन साइडला स्लॉग हिट करत असताना बॅटच्या टोएंडला बॉल लागलाय. एका क्षणाला वाटलं हा बॉल चाललाय स्क्वेअर लेगला, परंतु तसं नाहीये. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याची संधी होती कार्तिकेशला, परंतु बॉल सेफ लँडिंग झाला, निर्जनस्थळी पडला आणि 1 रन घेत असताना मात्र एंड बदलला तेजसने. स्ट्रायकिंग एंडला आता आलाय सोन्या पावशे हा खेळाडू. मूर्तिलान, कीर्तिमान अशी कामगिरी या खेळाडूने केली. आता आजवर 4 बाईक्स त्याच्या नावावरती आहेत. असा एक दमदार अष्टपैलू खेळाडू यंगस्टर करत नितलस संघाचा स्ट्राईक एंडवरती 8 धाबा स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहिल्या. यावेळेला खरतर बॉलचा पाठलाग करत असताना भरपूर बाहेर टाकला, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला बॉल पंचांनी वाईड घोषित केला, त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहत आहे. बिनबाद 9 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅचसाठी खेरणे आणि पापडीचा पाडा दोन्ही संघ आपण रेडी राहा. या पहिल्या सत्रानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. खेरणे संघाचा संपूर्ण स्क्वॉड अगदी आमच्या व्यासपीठासमोर उपस्थित झाला आणि यानंतर मी पापडीचा पाडा टीमला देखील विनंती करेल आपण देखील उपस्थित राहायचं आहे पुढच्या लढतीसाठी. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट, फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल जात असताना मात्र सिंगल घेतली सोन्याने, सिंगल घेतली तेजसने आणि इथे आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या तब्बल बिनबाद 10 धावा. रील्स वरती ट्रेंडिंग सॉन्ग आहे आणि खूप चांगलं संगीत तुम्ही SDC सूरज यांच्या माध्यमातून ऐकताय. तर या ठिकाणी आपण पाहता सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आणि गोलंदाजी मार्कवरती आले. त्या ठिकाणी विकास आरिवले हा खेळाडू वर्सटाईल गोलंदाज. फुलटॉस बॉल, गुडघा टेकून मात्र ऑन साइडला मागचा पाय वाकवलाय, बॉल चाललाय त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने. चांगला प्रयत्न होता परंतु त्यांनाही बीट करून बॉल गेला सीमा पार. इथे आलाय मॅक्झिमम षटकार. क्या इतना पैरों के ऊपर गेंददारी इतना लंबा छक्का देगा. क्या बात आहे. खरं तर बघा जयवंतने कमालीचे प्रयत्न केले होते.
आणि त्यांच्याही हातातून बॉल निसटला आणि सीमारेषा पलीकडे पण जाताना पाहिला. 6 धाबा आल्या येताना आपण त्या ठिकाणी पाहत आहे विकासच्या अगेन्स्ट. इथे स्विच इट लगावत असताना हा स्विच इट नाही तर स्वीट इट आहे. मागे चालला डीप कव्हर पॉइंटला बॉल, फिल्डर पोहोचले त्या ठिकाणी आणि इथे थ्रो येईल. तदबरोबर सेकंडचा कॉल, 2 धावा कंप्लीट. सोन्या पावशीच्या माध्यमातून आपण होताना पाहिल्या. धावसंख्येमध्ये बदल पण होताना पाहत आहे. तब्बल 18 धावा या धाव फलकावरती आपण लागताना पाहू शकाल या मॅचच्या दरम्यान. 18 लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी 2 खेळाडूंमध्ये होताना आपण पाहता. त्या एका बाजूने सोन्या जो वैयक्तिक 5 बॉल 10 धावसंख्येवरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूने तेजस मात्रे 3 बॉल 7 या धावसंख्येवरती खेळत असताना आपण पाहत आहे. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल थोडंसं आपण पाहिलं बॅकअप दॅन डिलिव्हरी, परंतु वाईड लाईनच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल करतोय. पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल आपण होताना पाहत आहे. 19 धावा या धाव फलकावरती त्या ठिकाणी लागताना आपण पाहत आहे. 19 धावा धाव फलकावरती आपण लागताना पाहू शकाल या मॅचच्या दरम्यान. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. नेक्स्ट डिलिव्हरी कट केल्या बॉलला, अप्रतिम टायमिंग. बॉल मात्र जमीनला घरंगळत चालला मागे. लास्ट मोमेंटला फुटवर्कचा वापर करत बॉलला स्टॉप केलं, थांबवलंय आणि किमान 2 धावा आपल्या संघासाठी त्या ठिकाणी आपण वाचवताना पाहिलं त्या क्षेत्ररक्षकाला. स्पर्धेचा कदर आनंद घेत असताना वारदोली नगरीवरून आदित्य मोरे आणि त्याचबरोबर मित इलेव्हनचे सर्वेसर्वा नशीब शेठ भोईर यांचे चिरंजीव आर्यन भोईर यांच्याकडून मात्र वारदोली टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचं मनपूर्वक आपण इथे आभार व्यक्त करूया. पीटीसीच्या माध्यमातून खूप सारे प्रेक्षक आता आमच्यासोबत जॉईन झाले. त्या सर्वांचा आमदार चषक या स्पर्धेमध्ये दमदार स्वागत. ऑन साईडला ऍडजस्टेबल स्ट्रोक होता. डीपमधला फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल तद्व दुसरा रनचा कॉल, फेकी येईल आणि इथे मात्र अतिशय वेगाने धावला सोन्या मैदानाच्या आतमध्ये, जीव मुठीत धरून धावला आणि पोहोचला पॉपिंग क्रीज पर्यंत. 2 धावा आपण येताना पाहिल्या आणि या 2 रनच्या मदतीने संघ थोडासा पुढे सरकतो आपण पाहत आहे. एकूण धावा धाव फलकावरती 23. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल 2 धावा, तिसरा बॉल वाईड, चौथा आणि 5वा चेंडू आपण पाहिला लगातार दुहेरी अंक. खरं 2 धावा घेणं म्हणजे आपले खरं तर एक फिटनेसची चाचपणी आहे, फिटनेसची मोठी परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये सोन्या मात्र मागं राहणार नाही. स्लिम फिट आहे आणि खरं तर अतिशय वेगाने पळतोय. त्याच्याबरोबर तेजस, त्याला मात्र थोडासा दमछाक झाला. या 3 वेळेला आपण पाहिला त्याने 2-2 धावा घेतल्या. विकेटमध्ये धावणं सोपं नाही आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये खेळत असताना सर्वात अगोदर तुम्ही थोडंसं वॉर्मअप करा, धावत जा. असं म्हणतात फिट आहे तो हिट आहे. आणि सकाळचा आपण पाहिला 4 ते 6 हा ब्रह्ममुहूर्त असतो, ज्यामध्ये अतिरिक्त ऑक्सिजन आपल्या खरं तर मनुष्य खरं जातीला मिळतो. जेव्हा तुम्ही सकाळी वॉकला जाताय त्याचा फायदा तुमच्या सुदृढ शरीरासाठी होईल. आणि इथे आपण पाहिलं खरं तर 2 धावा घेत असताना सलग 3 वेळेला सोन्याला पाहिलं आणि धावसंख्येत बदल. एकूण धावा धाव फलकावरती 23, 23 धावा. 1.4 चेंडूचा खेळ संपला. थोडा खेळ थांबलाय, थोडं स्पीडअप करा आपण. बरोबर आजचा शेड्यूल मात्र वेरेवरती आपण पहिला ओव्हर रेट सुरू झालाय. ऑन साईडला हा फटका, बॉलने उंची घेतली, अंतर कापेल का? यस, इट इज अ मॅक्सिमम. या फटक्यामध्ये होते वजन आणि रन मिळते सोन्याला अर्धा डझन. षटकार. जबरदस्त बॅटिंग, अनस्टॉपेबल इनिंग. धावफलक त्याने हलतं ठेवलं या ओव्हरमध्ये. खरं तर वारदोली संघाचा प्रमुख गोलंदाज ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे त्याच्यावरती आक्रमण केलं, विकासवरती आक्रमण. लास्ट बॉल शफल झाले. शॉर्ट फायनलला पंकज पाटील त्या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे चेंडू चाललाय आणि इथे वाईडची रन मात्र ऍड होईल एक्स्ट्राच्या स्वरूपात. अतिरिक्त रन्स खर्च करतोय. थोडंसं आपण पाहिलं लांब लचक स्पेल या षटकामध्ये पाहायला मिळेल. 30 धावा, 3रं दशक पूर्ण झालं. म्हणजे आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये 20 धावा खर्च केल्या विकास आरिवले या गोलंदाजाने. विकेट हवा आहे जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाला. याही वेळेला आपण पहिला फिरून मारला बॉलला मिड विकेट मध्ये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. या टायमाला मात्र जयवंत कोणतीही चूक करणार नाहीये आणि इथे मात्र झेल टिपत असताना पहिला खेळाडू बाद झाला ज्याने 9 बॉलमध्ये 20 धावा केल्या. सोन्या पावशे चाललाय मैदानाच्या बाहेर.
खरं तर या एका पिक्चरने ऋतिक रोशनला रातोरात स्टार बनवलं आणि त्यातलं हे संगीत तुम्ही ऐकताय DJ SDC यांच्या माध्यमातून. 2 षटकं संपली, तब्बल 30 धावा धाव फलकावरती, 15.00च्या सरासरीने एक गडी बाद 30 धावा. विकासने मार जरूर खाला, 20 धावा त्याने खर्च केल्या, परंतु एक बहुमूल्य विकेट त्याने सोन्याचा आपल्या टीमला मिळवून दिला. आणि त्यानंतर आता तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण येताना पाहत आहे विघ्नेश तांडेल. खरं तर मागच्या सामन्यामध्ये ज्याला सामनावीराची ट्रॉफी डेडिकेट केली होती विकासने, तो विघ्नेश बॉलिंग ट्रॅकवरती आला. 2 रन खर्च करत त्याने 2 गडी बाद केले होते आणि इकॉनॉमिकल फिगर षटक त्याने टाकलं होतं. तो मात्र आता बॉलिंग ट्रॅकवरती आला. महेश त्याला मार्गदर्शन करतो. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये कमबॅक करावं लागेल, कारण धावांचा ओघ वाढलाय. खरं तर आपण पहिला धावांचा वारू मात्र उधळलाय, त्याला तुम्हाला आता थांबावं लागेल, लगाम लावावं लागेल, अन्यथा मोठं टार्गेट पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला सेट होताना पाहायला मिळेल. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप कव्हर पॉइंटला फिल्डर आहे. याही वेळेला आपण पाहिला लॉफ करत असताना आतली कडा घेऊन बॉल मागे चालला, त्या ठिकाणी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, शॉर्ट पॉइंट लेगचा पंकज त्या ठिकाणी पोहोचला, चेंडू उचलला, 1 रन या बॉलवरती आली. एका रनने मात्र संघ थोडासा पुढे सरकेल. एकूण धावा धाव फलकावरती एक गडी बाद 31 धावा. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना. याच दरम्यान सन्माननीय प्रवीणदादा घरत पापडीचा पाडा यांचं इथे आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. पापडीचा पाडा गावचे आदरणीय प्रवीणदादा घरत यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. यावेळेला देखील स्लॉग हिट करत असताना अगदी खेचून मारत होता बॉलला, परंतु रडारमध्ये आलेला नाहीये बॉल. स्क्वेअर लेग रिझनकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल रन मिळाली. मागच्याही मॅचमध्ये आपण पहिला अतिशय निर्णायक षटक टाकलं होतं या गोलंदाजाने विघ्नेश तांडेलने. 2 रन खर्च करत असताना 2 खेळाडू बाद केले होते आणि पुन्हा एकदा विश्वास संघ नायकाने त्याच्यामध्ये दाखवलाय. महेश पाटीलला आपण पाहतोय प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग सेटअप तो लावतोय. या टीमचा अनुभवी खेळाडू, सिनियर खेळाडू, विकेट किपर रोशन त्यांना आपण पाहताय. टीम मधले अनुभवी खेळाडू पंकजला आपण पाहता शॉर्ट पॉइंट लेगला, जयवंत मिसाल त्यांना आपण पाहताय, विकास आरिवले आणखीन एक अनुभवी खेळाडू. लॉफ करत असताना बॉल मागे चाललाय, बॅक टू द बॉलर, मस्तक पे दस्तक देता हुआ चौका, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, 4 धावा चौकार. धावसंख्येला मात्र पुन्हा एकदा मोमेंटम प्राप्त करून देणारा हा फटका. फलंदाज तेजस मात्रेच्या बॅटमधून 4 धावा आल्या. यावेळेला इनसाइड आउट खेळत असताना महेशने कमालीचा झेल टिपला शॉर्ट कव्हरला. व्हॉट कॅच. अजूनही धक्का बसेल बॅटिंग करत असताना टीम नितलसला. खेळाडू बाद झाला तेजस मात्रे. तर नेवालीचे आमचे मोतीराम काथारा इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. नेवाली गाव कमिटीचे अध्यक्ष आहेत, तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच देवराम काथारा यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं. गाव कमिटी सदस्य आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. दुसरा खेळाडू बाद झाला तेजस मात्रे. 36 या धावसंख्येवरती नौका फलंदाज 4थ्या क्रमांकावरती झाला. वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू रवी काटे त्या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती पण दाखल होताना पाहताय. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. याचबरोबर आमचे मोहन बारशे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. 36वा धाव फलकावरती गडी बाजाले 2. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रामध्ये सामना 4 षटकांचा. विघ्नेश तांडेलचं हे षटक, त्याला मात्र 1 विकेट मिळाला, परंतु महेशने काय झेल टिपला कव्हरला. अप्रतिम चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला बी सेपमध्ये. तो त्याच्या आगीच तितका सुंदर झेल पाहायला मिळाला. नौका खेळाडू रवी काटे स्ट्राईक एंडवरती आलाय. अनुभवी खेळाडू राईट आर्म राऊंड द विकेट. विनेश तयार. यावेळेला परफेक्ट ब्लॉक हॉलमध्ये बॉल, सन्मान द्यायचं होतं आणि हलक्या हाताने खेळत असताना मात्र सिंगल घेतली. चिक्की सिंगल, रिस्क घेतली. आयुष्यामध्ये रिस्क न घेणे म्हणजे सर्वात मोठी रिस्क आहे. जर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर तुम्हाला रिस्क घ्यावीच लागते आणि ही रिस्क घेत असताना आपण पाहिलं का त्या दोन्ही खेळाडूंना रिस्क घेतल्यानंतर सिंगल आली. धावसंख्येत बदल. 37वा धाव फलकावरती आपण पाहताय. तर खेळणे गावचे आदरणीय प्रवीण गोंधली हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. लास्ट बॉल लेट कट करत असताना सॉफ्ट डिसमिसल.
शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला झेल दिलाय आणि इथे मात्र अजून एक धक्का बसलाय. नितलस टीमला खेळाडू बाद झालाय. विनेश बॅक टू द पॅव्हिलियन. बघा पुन्हा एकदा खरं तर विघ्नेश आपल्या संघाच्या मदतीला धावून आला. त्याच्या नावातच बरंच काही दडलंय. विघ्नेश विघ्नहर्ता आपण पाहत आहे आणि बरोबर जे संकट आलं होतं धावांचं ते मात्र शमवलं या ओव्हरमध्ये. त्याने 7च धावा खर्च केल्या, गडी बाद केले 2. एकाच खरं तर फ्रेममध्ये तुम्ही पाहता या विंडोमध्ये 2 फ्रेम ऑन स्क्रीन पीटीच्या माध्यमातून हे टेलिकास्ट करण्यात आलं. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. हॅलो हा यानंतरची लढत आहे बघा खेरणे वर्सेस पापडीचा पाडा. तर दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. यस इथे पापडीचा पाडा आणि खेरणे संघाचे कॅप्टन आहेत. तर आमचे कैलास शेठ घरत तिथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आमचे विलास शेठ घरत असतील, प्रवीण घरत, नक्कीच ज्यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आम्ही नक्कीच पापडीचा पाडा इथे पाहिली. नक्कीच दिलगिरी त्यांची व्यक्त करतोय कारण आम्हाला वेळ नव्हता त्या स्पर्धेमध्ये, कारण 40+ स्पर्धा सुरू होती. तर नक्कीच या कैलास शेठ, विलास शेठ आपलं स्वागत आहे. विघ्नेश तांडेल नंतर आता विघ्नेश पाटील आलाय. आणखीन एक विघ्नेश नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवर. त्याला पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 होत्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7 आल्या. लास्ट ओव्हरमधला पहिला बॉल डॉट आलाय आणि आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा यॉर्कर टाकत असताना खोदून काढला बॉलला. हाफ हेलिकॉप्टर लॉंग ऑन मध्ये ड्राईव्ह केला बॉलला. सिंगलला डबल मध्ये परावर्तित करायचं आहे आणि इथे खरं तर अगदी योग्य निर्णय पंचांचा तिसऱ्या पंचांकडे गेले कारण क्रॉस अँगलला उभे होते. जेव्हा थ्रो झाला तेव्हा मात्र आपण पाहिला त्या ठिकाणी गोलंदाज तिथे उभा होता. त्यामुळे या गोष्टी कॅमेरामध्येच तुम्हाला क्लिअर होतील. क्लिअरिफिकेशन तुम्हाला या क्षणाचा मिळेल. खेळाडू पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेला आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. रनआउटची संधी निर्माण झाली होती. त्या ठिकाणी थ्रो अतिशय वेगवान झाला होता, परंतु तुम्हाला रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहायला मिळेल नेमकं काय घडलंय या खरं क्षणाला. विकेट हवा होता. पहिला डॉट बॉल आला आणि त्यानंतर तो पुढच्या बॉल होती. दुसरी रन घेत असताना मात्र रिस्क घेतली दोन्ही फलंदाजाने, खास करून अनिकेत भोपी या खेळाडूने. जर तो बाद झाला तर मात्र डायमंड डकचा शिकार होईल, कारण एकही बॉल त्याने आतापर्यंत फेस केलेला नाहीये. तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा आहे आणि त्याच एंडला हा थ्रो येताना आपण पाहिला. टीव्ही अंपायर चेक करतील त्या ठिकाणी आमचे जावेद फरीद सर, सिनियर पंच कल्याण वरून मात्र साधारण ते या ठिकाणी अपडाऊन करत असतात आपल्या रायगडमध्ये. आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी मात्र त्यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन स्पेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आमचे सुनील पाटील सर, आपण पाहता मुरबी, एका बाजूने आमचे प्रवीण पवार सर पनवेल. खेळाडू बाद हा निर्णय आलाय. डायमंड डकचा शिकार झालाय अनिकेत भोपी हा फलंदाज. नावडे शिर्डी पदयात्रेचे सदस्य पापडीच्या पाड्याचे आमचे अलंकार घरत इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. आज प्रवीण घरत खेळणार आहेत असं वाटतंय. यस, साई भक्त त्यांचं या ठिकाणी आगमन. स्वागत आहे आपलं. 1 रन प्लस विकेट असं समीकरण पाहिलं आपण या बॉलवरती. नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय 6व्या क्रमांकावरती. संभाजी दरे हा खेळाडू 6व्या क्रमांकावरती आलाय. रवी काटे शफल झाले होते. ऑन साइडला बिगिट करत असताना मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. गोलंदाज विघ्नेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. फॉलो केलं रवी पाटीलला. जितके शफल झाले अगदी त्यांच्या शरीरावरती हा बॉल डिलिव्हर केला आणि प्रचंड वेग होता या चेंडूमध्ये. डॉमिनेट करत असताना रवी काटे या फलंदाजाला, अनुभवी खेळाडू. फुलटॉस, स्टेप आउट झाले. ऑन साइडला फटका. बॉल चाललाय मिड विकेटच्या दिशेने, सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम षटकार आणि रिव्ह्यू आलाय. ऑफिशियल पंचाचा हा रिव्ह्यू आहे. अंपायर्स कॉल चेक करूया आपण पुन्हा एकदा टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. जर बिमर असेल तर मात्र 1+6 7 धावा मिळतील आणि फिअर डिलिव्हरी असेल तर फक्त 6 धावा असतील या बॉलवरती. चेक केलं जाईल. स्टेप आउट झाले होते. पुढे येऊन मात्र हा फटका सजवला होता. कनेक्शन लाजवाब होतं आणि इथे टायमिंग देखील तितकं सुंदर होतं. मच निडेड सिक्सर, अत्यावश्यक हा षटकार होता या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या GB स्पोर्ट्स वारदोली संघाच्या अगेन्स्ट.
आपण पाहत आहे मार्शल 500 जय हनुमान नितलस या टीमला डेफिनेटली खेळाडू फ्रंट फुटला आले होते त्यामुळे फेअर डिलिव्हरी घोषित केली. पॉपिंग क्रीज सोडली आणि भरपूर पुढे आले होते, स्टेप आउट झाले होते, डान्सिंग डाऊन द विकेट. परंतु त्यानंतर देखील हँड अँड आय कॉर्डिनेशन चांगलं आपण पाहिलं. रवी कार्डेचं बॉलला बरोबर बॅटच्या रडारमध्ये घेतला आणि षटकार लागवत असताना 6 धावा इथे आपण पाहिल्या. ॲक्शन रिप्ले आपण पाहता पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये प्रचंड पुढे आले होते आणि त्यानंतर हा षटकार पाहायला मिळाला त्यामुळे बेनिफिट गोलंदाजाकडे गेला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 44 4 कडी बाद 44. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि षटकार आला 4थ्या बॉलवरती. यावेळेला फिरून मारल्या बॉलला फक्त दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला नोमॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स इनटू द फॅन. सीमा पार शेवटच्या चरणाला मात्र आलाय हा निर्णायक चौकार. ओल्ड इज गोल्ड. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असं म्हणतात आणि रवी काटेने कमालीचे फलंदाजी केले स्लॉग ओव्हरमध्ये. यावेळेला देखील ऑन साईडला हा फटका फसलाय. जयवंत चेंडू खाली आलाय. झेल टिपत असताना शेवट गोड झाला जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाचा आणि इथे आपण पाहताय पहिल्या सत्राचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 48 धावा धावफलकावरती आल्या. आता सेकंड इनिंग मध्ये जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाला येणाऱ्या 24 बॉलमध्ये 49 धावांचं टार्गेट सेट झालंय. तर एका बाजूने याच धावा डिपेंड करायच्या आहेत त्यामध्ये नितलस टीमला. त्या अगोदर आपण जाऊया पुन्हा एकदा त्या ठिकाणी सादरीकरण कक्षामध्ये जिथे असतील आमचे समालोचक आदरणीय संदीपजी पाटील सर. धन्यवाद. हॅलो हॅलो चला टॉससाठी यायचं आहे. खिरणे आणि पापडीचा पाडा. यस दोन्ही कॅप्टन आहेत इथे. आपण टॉस घेणार आहोत. आजच्या रात्रीतील हा 4था सामना आहे. पहिल्या फेरीचा आपण पाहणार आहोत. एका बाजूला अंश 11 खिरणे तर दुसऱ्या बाजूला सृष्टी 11 पापडीचा पाडा. तसं मी भार्गव दादांना विनंती करेन आणि मोहन बारशे या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपण यावं. आपल्या उपस्थितीमध्ये आपण इथे टॉस करायचा आहे. मोहन बारशे आणि भार्गव सांगडे माझे सरपंच. तर संकेत घरत आणि दुसऱ्या बाजूला साजेश. तर टॉस केला जातो इथे. सृष्टी 11 पापडीचा पाडा आणि अंश 11 खिरणे या संघांमध्ये इथे टॉस केला जातोय. तर टॉस इथे जिंकलाय तो नक्कीच संकेत घरतने पापडीचा पाडा टीम कॅप्टन. मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण असं व्हायचं आहे. संकेत टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग फर्स्ट. फिल्डिंग घेतली आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पापडीचा पाडा संघ सध्याच्याकडे 2 वर्षामध्ये चांगला परफॉर्मन्स देतोय आणि या स्पर्धेमध्ये नेहमीच पापडीचा पाडा इथे संघ खेळताना दिसतोय. तर काय प्लॅनिंग असेल? काय नाही, आयोजक चांगला असतो आणि दरवर्षी आम्ही इथं खेळत असतो आणि यावर्षी बी एंट्री भेटली आणि दादांचा धन्यवाद काय आम्हाला एंट्री दिली. नक्की सध्याच्या घडीला पापडीचा पाडा संघाला बिग सपोर्ट विलास शेठ घरत असेल, कैलास शेठ असेल, प्रवीण असेल, सगळ्यांचा चांगला सहकार्य. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय कारण 2 वर्षा पहिले आमची टीम थोडी आउट फॉर्म होती. आता नानांनी पॅक केले आणि टीम जरा चांगली आणि त्यामुळं बरं वाटतंय आणि त्यामुळे पोरांची मेहनत बी आहे. आज तुझा वाढदिवस आहे, तुला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. तर इथे संकेतने टॉस जिंकलाय, त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. यानंतरची लढत पापडीचा पाडा वर्सेस
अंश 11 खिरणे या दोन संघांमधली बिग फाईट. तर सामना इथे सुरू आहे. एका बाजूला पाहतोय आपण नितलस तर दुसऱ्या बाजूला वारदोली. ऐकूया पुढचा आवाज दीपक पाटील सर. हॅलो, थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर, थँक्यू सो मच रोशनजी पाटील सर. एक चावी या ठिकाणी सापडलंय, KTM बाईकची आहे. कोणाची असेल तर ओळख पटून घेऊन जा. 49 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. वारदोली संघासमोर 4 ओव्हर्समध्ये 49. मगासपासून थोड्याशा लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळत होत्या, परंतु अचानकपणे इकडे मार्शल 500 जर्मन नितळस संघानं खूप चांगली बॅटिंग केली. खास करून सोन्या पावशे 20 धावांची खेळी त्यानं साकारली. त्याच्या पाठोपाठ तेजस मात्रेनं 12 धावा केल्या. उपयुक्त खेळी. जाऊया मॅचच्या दिशेनं. अविनाश मात्रे तयार. पहिलाच बॉल यावेळेस मात्र मिडऑफच्या वरतून डोलवला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले होते. डीप मध्ये सोडा त्या ठिकाणी 1 रन मिळेल. खातं उघडलं जाईल. धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना पहिली धाव वारदोली संघाच्या धावफलकावर. GP स्पोर्ट्स वारदोली आणि मार्शल 500 जर्मन नितळस हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तेवढाच ताकदीचे आहेत, सक्षमतेचे आहेत आणि अगदी समसमान आपण म्हणूया. त्यामुळं शेवटपर्यंत मॅच रंगू शकते ही अशी चिन्ह सध्याच्या घडीला. पहिल्या बॉलवर सिंगल आले. मयूर पाटील आणि जयवंत मिसाळ अशी सलामीची जोडी आहे. जयवंत मिसाळ हार्ड हिटर बॅटर आहेत वारदोलीसाठी. थोडीशी क्षेत्ररक्षणाची पाहणी करत असताना डावखुऱ्या त्याचे शैलीदार फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. गोलंदाज तयार. अविनाश मात्रे आपल्या षटकामधील दुसरा चेंडू प्रेझेंट करेल. लोवा फुल टॉस बॉल फक्त वळवलाय. मनगटाच्या सहाय्यानं बॉलला वळवलं होतं अगदी हळूवारपणे. फाईन लेगकडे चेंडू सरकत असताना 1 रन त्या ठिकाणी मिळते. एकेरी धावेनं दोन्ही फलंदाजांना आपापले स्ट्राईक रोटेट करत असताना खाते उघडलेत. सिंगल रन पहिल्या ओव्हर्समध्ये येत असताना. एकमेव षटक असेल कारण दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे. त्यामुळे 4 ओव्हर्सचा सामना आहे. पहिलं षटक मिळणार आहे पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये किती धावा येतात हे सुद्धा पाहावं लागेल. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना नितळसनं 10 धावा केल्या होत्या, परंतु नंतर मात्र थोडासा चोप मिळाला होता गोलंदाजांना. गोलंदाज तयार. अविनाश. चांगला बॉल यावेळेस पहा मिस झाल्यात कम्प्लिटली बीट. इकडे थोडीशी मित्र म्हणेन धोका होता फलंदाजाला. पाहूया रिप्ले मधून हा चेंडू परफेक्ट बुंद्यात पडला. अगदी यॉर्क आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू पडला आणि त्याचमुळे कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं ते फलंदाज मयूर पाटीलकडे. आणि अविनाश मात्रेची लाईन आपण पाहिली, रनिंग आपण पाहिली, ऍक्शन आपण पाहिली तर अगदी परफेक्ट. त्यामुळे अचूक टप्पावर गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. चांगली सुरुवात करून दिले नितळस टीमसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. फुल टॉस होता यावेळेस. सरळ बॅटनं मात्र चोख प्रत्युत्तर. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता खणखणीत असा चौकार. तर नक्कीच स्पर्धा आपण पाहतोय. बरेच प्रेक्षक या स्पर्धेला लाईव्हच्या माध्यमातून देखील जोडले गेलेले आहेत. आमचे इथे हे 2 संघ खेळतात. बरेच प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून. कमाल स्ट्रोक आहे. पॉइंटच्या वरतून बॉलला काढलाय. जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री येत असताना मयूर पाटीलच्या बॅटमधून. दोनही फुलटॉस बॉल होते आणि त्याचमुळे सोपं गेलं कारण सर्कल रिस्ट्रिक्शनची ओव्हर आहे आणि त्यामुळे इनफिल्डला बीट केल्यानंतर धावा मिळतात आणि 2 चौकार यावेळेस मात्र मिळालेत त्या टीम वारदोलीला. टीमची टोटल 10 या आकड्यावर. अविनाश मात्रे लोकल लाईन चेंज करावी लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. लेंथ बॉल होता. हेच करायचं होतं. मघासपासून हीच लाईन हरवली होती. 4 चेंडू बरोबर लेंथला टाकले, यॉर्कर टाकले, त्याच्यावर बीट झाले फलंदाज. 2 चेंडू फुलटॉस टाकले आणि त्याच्यावर मात्र 2 चौकार पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर बिनबाद 10 वारदोली संघ. क्या बात आहे. मस्त मॅच सुरू आहे सध्याच्या घडीला. प्रेक्षकांची गर्दी दीपक खूप
प्रमाणामध्ये पाहायला मिळते. हाचा लॉस देखील चांगल्या पद्धतीचा आपण पाहतोय आणि खरोखर लाईव्हच्या माध्यमातून चिरनेरचा महागणपती गणपतीचे भक्त गुरु पाटील जे वारदोलीचे जावई आहेत ते देखील या सामन्याचा आनंद घेतात. गुरु पाटील चिरनेर म्हणून त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांनी देखील वारदोले आणि या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पहिल्या षटकामध्ये नितळसनं सुद्धा 10 धावा केल्या होत्या. नेक टू नेक फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. इकडे सुद्धा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 10 धावा आल्यात आणि नंतरच्या गोलंदाजांवर थोडासा मार बसला होता. खास करून विकास आरिवलेचं षटक जे होतं ते सर्वाधिक धावा देणारं ठरलं होतं. 20 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. त्यानंतर विघ्नेश तांडेलचं कमबॅक पाहायला मिळालं. 7 धावाचं षटक चौथ्या ओव्हरमध्ये विघ्नेश पाटीलनं गोलंदाजी केली होती. त्याच्यामध्ये 11 धावा आल्या होत्या. त्यामुळे एकमेव महागडे षटक ठरलं होतं जे विकास आरिवलेकडून आणि त्या षटकाची भरपाई इतर करावी लागेल. 12 आतमध्ये जा. बदली खेळाडू मागवण्यात आला. 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये जाईल. अविनाश म्हात्रे बाहेर आले. एक षटक टाकल्यानंतर थोडीशी इंजरी त्यांच्यासाठी. परत पाहूया 3 ओव्हर्सचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 3 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 39 धावांची 13च्या सरासरीनं 39 धावांची गरज आहे. सोन्याचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र वळवलाय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक 2 त्या ठिकाणी आहेत. 1 रन सहज मिळेल. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर नितळ संघ ओळखला जातो सोन्या पावशेमुळे. बॅटिंग असेल बॉलिंग असेल उपयुक्त कामगिरी अगदी कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधलं. ग्रामीण टेनिस क्रिकेटचं लक्ष वेधलं या खेळाडूंना. बघा अशा मॅचमध्ये आपण पाहिलं तर 5 धावा देताना 3 फलंदाज बाद केले होते. गोलंदाजी तर आहे आणि या मॅचमध्ये बॅटिंग सुद्धा. त्यामुळे की प्लेयर म्हणतो ना आपण आणि तोच की प्लेयर मार्शल 500 जर्मन नितळ संघासाठी अनेक पारितोषिक तो वैयक्तिक स्वरूपामध्ये सुद्धा जिंकत असतो. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस जागेवरूनच चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. वेगवेगळा चेंडू टाकण्याचा पराक्रम मात्र सातत्यानं तो करत असतो. त्यामुळे मिश्रणयुक्त गोलंदाजी करणं सध्याच्या घडीला फार गरजेचं आहे. एकाच टप्प्यावर चेंडू टाकाल तर फलंदाज लगेच ओळखतात आणि त्याचमुळे तुम्हाला लेग कटर लेग ब्रेक शिकता आलं पाहिजे. ऑफ ब्रेक करता आलं पाहिजे. तुम्हाला यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू टाकता आले पाहिजेत. गुड लाईन स्पॉटवरून चेंडू उसळवता आले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी एखाद्या परिपक्व गोलंदाजाकडे असणं फार गरजेचं बनलंय. थोडंसं रनअप मध्ये बिघाड. डेड बॉलचा इशारा मात्र पंचांचा येत असताना 11 धावा धावफलकावर आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सोन्या पावशे गोलंदाजी मार्कवर ज्याने या मॅच मध्ये 20 धावांची इनिंग सुद्धा साकारले फलंदाजी करत असताना. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. पाहूया इकडे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पहा. बिलकुल वाव दिला जात नाहीये. संधीच या ठिकाणी निर्माण होत नाहीये मोठ्या फटक्यांसाठी आणि सोन्या त्यासाठी ओळखला सुद्धा जातो. इकडे मात्र सपशेल बांधून ठेवलं आणि कमाल बॉलिंग आहे आणि त्याच वेळी थोडंसं चिंतेमध्ये आता मात्र GB स्पोर्ट्स वारदोली दोन्ही सलामीवीर सुरक्षित आहेत आणि तरी सुद्धा या दोन्ही सलामीवीरांना स्ट्रगल करावा लागतो. मयूर पाटीलच्या बॅटमधून 2 बाउंड्रीज जरूर आल्या परंतु दोन्ही बाउंड्री फुलटॉसवर आल्या होत्या. हे सुद्धा विसरून जमणार नाहीये. अन्यथा लेंथ बॉलवर तो चकताना दिसलाय. इकडे मात्र उसळवला होता हा चेंडू. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये प्राप्त होईल. व्हेरिएशन थोडासा चेंडू आपण पाहिला तर बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये त्याची दिशा भरकटली आणि पहिला खराब बॉल. एक्स्ट्राज मध्ये पहिली रन येत असताना बारदोलीसाठी. ओ यावेळेस लॉफ्ट केले बॉलला. अगदी लॉंग ऑनच्या वरतून बॉल चाललाय. जाईल सीमा रेषा पार. गरज होती एका मोठ्या फटक्याची आणि तो फटका मात्र मयूर पाटीलच्या बॅट मधून येतोय. उत्तुंग षटकार. क्या बात आहे. तर बघा प्रेक्षकांची अलोट गर्दी त्यामध्ये बरेच असे दमदार व्यक्तिमत्व देखील दडलेले आहेत. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी इथे आलेले आहेत. कारण शैलेश शेटमाले इथे मागाशी होते आणि नेहमीच त्यांच्या समेत जोडी यवन जोडी आपण पाहतोय. ते सन्माननीय प्रदीप शेटमाले इथे आलेले आहेत.
त्यांना देखील विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती आणि दुसरे आमचे अरविंद शेठ ह्या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. खिरणे संघाचं मनोबल वाढवण्यासाठी ते देखील इथे उपस्थित आहेत आणि अंकुश शेठ पाटील यांच्या वतीने प्रदीप शेठ आणि अरविंद शेठ आपल्याला निमंत्रण आहे की आपण तिकडे बसू नका, आपण स्टेजवरती येऊन बसा. आपलं स्वागत आहे. थोड्या वेळामध्ये नक्कीच येतील इथे. शैलेश शेठ देखील उपस्थित होतील, त्याचं देखील स्वागत आहे. षटकार आलाय, महत्वाच्या धावा यावेळेस मयूर पाटीलच्या बॅटमधून येत असताना 8 बॉलमध्ये 15 धावांचं योगदान दिलंय आणि हे फटके निरंतर आले तरच मात्र या धावसंख्येचा चेस होऊ शकेल. ओ यावेळेस फटका बॅकफुटला गेला, थोडीसे वेट ट्रान्सफर केला आणि नंतर जागा बनवली आणि बॉलला पाठवलं स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार, मयूरच्या बॅटमधून येतोय चौकार. सुंदर फटका पाहायला मिळाला, बॅकफुटला जाऊन स्लॅश पाहायला मिळाला होता, वार केला होता, स्क्वेअर कट केला होता आणि इकडे मात्र 4 मिळाल्या सुद्धा. पुन्हा एकदा थोडंसं रनअप मध्ये गडबड. 22 धावा धाव फलकावर आहेत. 13 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे जीबी स्पोर्ट्स वारदोलीला हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर कट, जिगरी स्क्वेअर कट पाहायला मिळतो आणि बॉलला पाठवला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार, तंत्रशुद्ध फटका मयूरच्या बॅटमधून, आणखीन चौकार. नको जबरदस्त. आज काय बराच आनंद इथे लुटताय सर्व प्रेक्षक वर्ग. आज बुधवार देखील आहे, त्याचा देखील आनंद घेतला जातोय. इथे यानंतरची लढत खिरणे वर्सेस पापडीचा पाडा या 2 संघांमध्ये एक बिग फाईट, त्यानंतर मात्र आदई वर्सेस नेवाली हा देखील एक मस्त सामना पाहायला मिळेल. परंतु सध्याच्या घडीला दीपक जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगते. एका बाजूला नितलस तर दुसऱ्या बाजूला वारदोली. सुंदर सामना सध्याच्या घडीला रंगतोय. मिनी वानखेडे मैदान, वलभचं हे मैदान नेहमीच आकर्षण ठरलंय सगळ्याच क्रीडा रसिकांसाठी, खेळाडूंसाठी. प्रत्येकाला या मैदानावर खेळायला आवडतं. आणि काय सामना सुरू आहे. 23 धावांची अजूनही गरज आहे. 12 बॉलमध्ये 26 धावा आल्यात पहिल्या 12 बॉलमध्ये आणि चांगली बॅटिंग केली ती मयूर पाटीलला. सोन्यानं सुरुवात चांगली गोलंदाजीला, परंतु एक लेंथ बॉल पडला, षटकार आला आणि त्यानंतर मात्र मी दोनही चौकारासाठी फलंदाजाला क्रेडिट देईन. कारण आउटसाइड ऑफस्टम्प चेंडू होते, इतकेही वाईट नव्हते, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीनं मित्र म्हणेन ते चेंडू खेळून काढले ते मयूर पाटीलनं. आणि त्याचमुळे तर आमचे अंकुश पाटील यांचे खरे जवळीक मित्र पोलीस पाटील आमचे प्रमोददादा आगलावे कोलवाडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक अधिक स्वागत या व्यासपीठावरती. सुस्वागतम प्रमोदजी आगलावे साहेब आपलं. तिसऱ्या षटकाकडे जाऊया. रवी काटे आलाय गोलंदाजीसाठी. 2 ओव्हर्समध्ये 23 धावांची गरज आहे. 12 बॉल 23 धावा. सलामीची जोडी अजूनही सुरक्षित आहे ती वारदोली संघाची. डावकुऱ्याचा फलंदाज जयवंत मिसाळ ऑन स्ट्राईक नाव. काटेचा पहिलाच फुल टॉस यावेळेस मात्र कव्हर्सला खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार, जयवंतच्या बॅटमधून चौकार. सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला डावकुऱ्याचा फलंदाज जयवंतच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 30 या आकड्यावर. 11-19. अगेन फुल टॉस. यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे चेंडू येत असताना प्रॉपर टाइम करता आला नाहीये फुल टॉसवर आणि इकडे सिंगलच मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 31 नाव. 31 धावा धाव फलकावर. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 धावांची गरज आहे जीबी स्पोर्ट्स क्लब वारदोली टीमला जिंकण्यासाठी. दोनही सलामीवीरांनी कंबर कसले. 10 बॉलमध्ये 23 धावांचं योगदान मयूरनं दिलंय. दुसऱ्या बाजूला जयवंतच्या पाठमधून सुद्धा एक चौकार पाहिला. 4 बॉलमध्ये 7 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून आलंय आणि त्याचमुळे अगदी योग्य रीतीनं धावांचा पाठलाग करण्याची जबाबदारी मात्र सलामीवीरांनी घेतलंय. सध्याच्या घडीला तेच चित्र. गरज आहे नितळसला एखादा ब्रेक थ्रू हवाय.
पहिल्यांदा स्थिरावलेली जोडी फोडणं फार गरजेचं बनलंय, अन्यथा हा सामना मात्र हातामधून कधी निसरून जाईल कळणार सुद्धा नाही. अपील पाहायला मिळते लाईक बिफोर द विकेट. पायचीत सापडलाय फलंदाज बाद. पहिला धक्का वारदोली संघाला. इकडे मात्र स्थिरावलेल्या मयूरला मात्र बाहेर काढलंय आणि 31 या धावसंख्येवर पहिली सफलता अर्जित करत असताना गोलंदाज आपण पाहतोय रवी काटे. मस्त, पण होऊ नका कोणी, झाले ते बरे. पण इथे खेरणे संघ रेडी झालेला आहे दुसऱ्या बाजूला पापडीचा पाडा, परंतु प्रदीप शेठ माळे आणि अरविंद शेठ हे नक्कीच थोडे बाहेर आहेत, परंतु तिथून खेरणे संघाला शुभेच्छा त्यांनी पुरस्कृत केल्या, तर नक्कीच शुभेच्छांचा स्वीकार खेरणे संघाने देखील केलाय. पण इथे थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन देखील होईल, परंतु पापडीचा पाडा संघाचे बिग सपोर्टर सृष्टी 11 टीमचे पॅकर्स विलास शेठ घरत वैष्णव देवीवरून या सामन्याचा आनंद घेतात. त्यांनी देखील या स्पर्धेला आणि पापडीचा पाडा संघाला शुभेच्छा दिल्यात. तर प्रदीप शेठ माळे आणि अरविंद शेठ यांचं देखील आगमन थोड्याच वेळामध्ये इथे होईल, त्यांचं देखील स्वागत आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येईल. गरज होती एका विकेटची आणि ती रवी काटे याने मिळवून दिले. तिसऱ्या चेंडूवर स्थिरावलेला फलंदाजाला बाद केलाय. राऊंड स्टम्प्सना हा चेंडू लोवा फुल टॉस बॉल लवकर पीक केला. इकडे मात्र ड्राईव्ह केला होता. ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे सरकत असताना सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एक धाव एकेरी धाब्याच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकते. ती 32 या आकड्यावर 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 17 धावांची गरज आहे. 17 रिक्वायर्ड. रवी काटे आता मात्र पूर्णपणे लईमध्ये परतत असताना पहिल्या बॉलवर चौकार आला होता, परंतु तदनंतरच्या 3 बॉलमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा लाईक बिफोर द विकेट बाद केलं होतं ते स्थिरावलेला फलंदाज मयूर पाटीलला, ज्यानं मॅच मध्ये 23 धावा केल्या. महत्वाचं योगदान. सलामीला आलेला फलंदाज, चांगली स्टार्ट दिले, तो शेवट करावा लागेल मधल्या फळीतील फलंदाजांना. जयवंत मिसाळ ऑन स्ट्राईक. फुल टॉस आहे. ऑन साइडला खेचलाय फटका. बॉल काव करून बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार. आलीच कुठू नका. वारदोली संघ संघर्ष करत होता, परंतु गोलंदाजांनी बरीच मदत केली मित्र म्हणेन या मॅच मध्ये. आतापर्यंतच्या धावा आल्यात ना फुलटॉसवर सगळ्या धावा आल्यात. फुलटॉस बॉलची एकही संधी सोडलेली नाहीये आणि त्यामुळे वारदोलीला सुद्धा तेवढंच क्रेडिट द्यावं लागेल. कारण फुलटॉस बॉल जरी असले इकडे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 11 नेडेड नाव. सामना षटकारामुळे जवळ आलाय थोडासा वारदोलीच्या. लेंथ बॉल यावेळेस मात्र पूल केलाय. बॉल हवेमध्ये आहे. संधी त्या ठिकाणी आहे. चेल टिपलाय. फलंदाज बाद. जयवंत मिसाळला मात्र मैदान सोडावं लागेल. सामन्यामध्ये यू टर्न पाहायला मिळतोय. कमालीचं कमबॅक नितळचं पाहायला मिळतंय आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. रवी काटेनं 2 सफलता मिळवून दिल्यात. पहा चेंडू पूल साठी गेला, जास्तच उंच गेला. हाईट पहा किती, बॉलची किती उंचावर होती आणि पहा शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी अनिकेतनं टिपला. महत्वाचा झेल होता या मॅचचा आणि या स्थिरावलेली जोडी फोडण्याचं काम कोणी केलं तर ते रवी काटेनं. 2ही सलामीवीरांना मात्र त्याने बाद केलं. पहिल्यांदा मयूर पाटीलला रस्ता दाखवला तंबूचा आणि त्यानंतर जयवंत मिसाळ, वेल एक्सपिरियन्स प्लेयर, अनुभव क्रिकेटचा बरंच काही सांगतं आणि अनुभवानं मात्र नक्कीच नितळस संघाला पुन्हा एकदा कमबॅक करण्यामध्ये मदत जरूर केली. 6 बॉल 11 धावांची गरज आहे. फुल पैसा वसूल मॅच सुरू आहे. सगळ्यांचा वेळ सुद्धा वसूल होणार आहे मॅच मध्ये. शेवटपर्यंत रंगेल हा सामना अशी चिन्ह सध्याच्या घडीला.
महेश पाटील आणि विघ्नेश पाटील ही जोडी GB स्पोर्ट्स वारदोलीला जिंकून देणार का याकडे वारदोलीकरांचं लक्ष लागलंय, परंतु कमबॅक केलं या मॅच मध्ये मार्शल 500 जर्मन नितळस संघानं. सहा चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर कुणाल पावशे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र कव्हर्सला. क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश लॉंग अप आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये तैनात करण्यात आला होता. थ्रो चांगला झालाय, पाहावं लागेल फलंदाज बाद. स्ट्राईक घ्यायची होती महेशला, परंतु या स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये महत्वाची विकेट मात्र गमावले. टीम वारदोलीनं धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. शेवटचे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. अरे कशाला कशाला गाव 5 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी प्रत्येक चेंडूवर दुहेरी धावा असं इक्वेशन आलंय. नितळस गावचे अनेक समर्थक खरं तर मैदानाच्या भोवती क्रीडांगणाच्या भोवती आहेत. त्या सगळ्यांना नम्रतेची सूचना आहे की आपण सीमा रेषेपासून दूर व्हा. जर आतमध्ये आलात तर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल आणि या सिच्युएशनला पेनल्टी बसू नये ही आमची सुद्धा इच्छा आहे. त्यामुळं सगळ्याच समर्थकांना विनंती आहे, कोणताही समर्थक ग्राउंडमध्ये पाय टाकणार नाहीये याची दक्षता खेळाडू तुम्ही सुद्धा घ्यायची आहे. आपले समर्थक आतमध्ये येणार नाहीये. जाऊया मॅचच्या दिशेनं. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. हो यावेळेस मात्र अप्परकट केलाय, बॉलला दिशा दिले, पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा आहे, हातामध्ये काढून दिला हा झेल. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा घुमजाव पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ बाकी, 10 धावांची आवश्यकता. आता रंगात आली ही मॅच, आता रंगात आली ही मॅच. या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. विकेट मात्र प्राप्त केले कुणाल पावशेनं आणि चांगला झेल त्या ठिकाणी. 4 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. थोडासा पाहायला गेलं तर सामना जवळ आला होता वारदोली संघाच्या, परंतु आता तो दूर नेलाय. तो पहिल्यांदा रवी काटेनं आणि आता मात्र कुणाल पावशेनं. 4 बॉल 10. या मैदानावर काहीही घडू शकतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप वाघमारे. नाव वाघमारे इकडे बॉल मारायचे आहेत तरच हा सामना मात्र जिंकता येऊ शकेल. ओ द स्टम्प्स ना इकडे फटका फसलाय, मिसकूट झालाय, फॉलो थ्रू मध्ये टिपलाय झेल कुणाल पावशेनं. आणखीन एक धक्का दिलाय आणि या मॅच मध्ये मात्र वर्चस्व प्रस्थापित केलंय ते मार्शल 500 जर्मन नितळस संघ विजयाच्या उंबरठ्यावर. वलपच्या या मैदानावर नितळस आणि त्यांच्या विरोधामध्ये वारदोली. 3 बॉल 10 रनची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 10 काढाव्या लागतील. गोलंदाज तयार. ऑन हॅट्रिक कुणाल पावशे. ओ इनसाइड एज घेतली, बॉल शॉर्ट फाईनलेकडे सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी फक्त मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. तर याच बरोबर नितलसचे आणि 7-12 हॉटेलचे मालक अल्पेश शेठ भोपी इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. अंकुश शेठ पाटील यांच्या वतीने आपल्याला निमंत्रण आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. 2 ओव्हर्स मध्ये 23 धावांची गरज होती. 12 बॉल 23. त्यानंतर चौकाराला 11 बॉल मध्ये 19 धावा करायच्या होत्या.
तर 10-18, 9-18, 8-17, 7-11, 6-11. शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावांची गरज असताना 5-10, 4-10, 3-10 आणि आता 2-9चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि 9 धावा म्हटलं तर कंपल्सरी चेसिंग हे एक मोठा फटका या बॉलवर मारावाच लागेल किंवा निदान 3 धावा, आणि 3 धावा इकडे पळून काढणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे शेवटच्या बॉलपर्यंत जर सामना न्यायचा असेल तर इकडे चौकाराची ॲटलिस्ट गरज असेल आणि ती जागा शोधावी लागेल ती विघ्नेश पाटील या फलंदाजाला. विघ्नेश पाटील नौका फलंदाज आहे. पहिल्यांदाच सामोरं जाईल गोलंदाजांना. पहिला चेंडू तो फेस करेल. 2 चेंडू आणि 9 धावा. डावखुऱ्याचा फलंदाज आहे. सगळ्यात महत्वाचा चेंडू या मॅच मधला. चेंडू सरळ जाऊन पायावर आदळलाय. अपील पाहायला मिळतंय. लाऊड अपील फ्रॉम ऑल नितलसकर. जेवढे खेळाडूंनी अपील केली नसेल त्याहीपेक्षा जास्त अपील मैदानाच्या बाहेरून झाले. लाईक बिफोर द विकेट बाद घोषित केलंय आणि आणखीन एक धक्का मात्र बसलाय आणि आता मात्र बारदोली संघ गडद पराभवाच्या छायेत. अरे जमाना बदलला देव तुझा मनुष्य बिगारला. थँक्यू डीजे SDC. असेच नवनवीन संगीत तुम्हाला ऐकायला मिळतील या स्पर्धेमध्ये, त्याचं सुद्धा करूया कौतुक आपण. शेवटचा 1 बॉल 9 धावांची आवश्यकता. नितळसच्या जवळ आलाय सामना. लास्ट बॉल. इकडे मात्र आवाज ऐकू शकता. समर्थकांचा आवाज पहा आणि कॅच सुद्धा काय घेतलाय. कमाल झेल त्या ठिकाणी टिपलाय. सामना जिंकलाय मार्शल 500 जर्मन नितळस संघ. दुसरा सामना जिंकत असताना वेल प्लेड. 8 धावांनी हा सामना मात्र खिशात घातलाय. हार्दिक अभिनंदन टीम नितळस. हार्ड लक GB स्पोर्ट्स वारदोली.